आज आपण चाललेलो नाशिकला. तर नाशिकला का चाललो तर आपली प्रायव्हेट ट्रिप आहे आपली. तर एका मॅडमला आपल्या मॅडम आहेत त्यांना घेऊन चाललेलो आहे मी. तर थोडंसं काम आहे तिथं, तर ते करून आपण लगेच रिटर्न येणार आहे. तर त्यासाठी आपण चाललो आहे की आजची जर्नी कशी होती ते बघा. तर मी रात्री 1 वाजता वगैरे झोपलो आणि आवाज असा काय येतो तर आवाज रात्री लाईट नव्हती, पाऊस पडला जोरात. तर लाईट गेली होती 1-1.5 वाजता वगैरे काहीतरी लाईट आली असेल. त्यानंतर झोपलो, 3 वाजता उठलो, पाणी वगैरे लावलं, आंघोळ केली. आता वाजले आहेत 4:30. तर आता मी निघालेलो आहे आणि आपला इथून पुढचा प्रवास कसा असणार आहे तो नक्की बघा. आपण चालू नाशिक तिला तुम्हाला आपली सातारी नाही सवारी दाखवतो कोणती. आपण पोचले आता. सकाळचे 9:09 झालेले आहेत. सकाळी रोड आपण 5 वाजता निघालो होतो. आपण नॉनस्टॉप आलो आहे आणि इकडं भरपूर गर्दी आहे. रामकुंड टाकलं तुम्ही नेटवरती गुगल मॅपवरती, तर तिथं आले तुम्ही. नंतर तिथं आल्यानंतर तुम्हाला राईट टर्न घ्यायचं आहे आणि तिथून आल्यानंतर खाली पार्किंग येतं भली मोठी. पार्किंगला वगैरे सोय, त्यामुळे काही टेन्शन नाही गाड्यांचं वगैरे कुठं लावायचं वगैरे. कोणी येणार असेल तर त्यासाठी सांगतोय. तर भरपूर गर्दी लोकांची आहे. हे बघा इकडं आपले मारुती राया, हा बघा मारुती मंदिर आहे तिथं सगळे भरपूर. गोदावरी घाट आहे हा सगळे मंदिर आहेत. तिकडं पण एक जुनं मंदिर आहे कोणतं तरी. बघू आता, जाऊया तिकडं. आपलं आधी ज्या कामासाठी आलो आहे ते काम करूया. तिकडं बघा प्राचीन गोराराम मंदिर, निळकंठेश्वर मंदिर भारी का नाही, एकदम पाण्याच्या कडेला. गोदावरी आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. मंदिरात पण गेलं होतं तिकडे निळकंठेश्वराच्या.
आणि मारुती मंदिर आहे, ते मारुतीची जी मूर्ती आहे जिथपर्यंत पाणी वगैरे असं टी व्ही वगैरे दाखवतात ते पण आपण बघितलेले. आणि आता आपण निघालो इथं महादेवाच्या एवढ्या मूर्त्या आणि पिंड आहेत ना, म्हणजे ते पिंड असतं ती भरपूर जिकडे बघाल तिकडे महादेवाची पिंडच आहे. महादेव, हनुमान सगळे विठ्ठल रखुमाईची मंदिर आहे सगळीकडं. बघू शकता तुम्ही, बघा समोर इथं इथं हे सगळी मंदिरच आहेत, जिकडे बघाल तिकडंच मंदिर. चला आता आम्ही निघतोय परत पुण्याला. आम्ही आलो तर कोंडाजीची वडा घ्यायला, कोंडाजी. आम्ही आता जेवण करायला थांबलो होतो, जेवण केलंय. आता जेवण करून निघालो, आता 12:30 वाजले. आणि आपण निघालो पुण्याला परत. तर जेवण करणं वगैरे झालेलं आहे, झोप नाही आली अजून, पण थोडंसं आलं आता आळस, कारण 3 वाजता उठलं पाहिजे त्यामुळं पोच पावते जेवणाची. तर मित्रांनो, आपण घरी आलेलो आहे मगाशीच, म्हणजे 4:30 वाजता वगैरे घरी आलो. त्यानंतर बसलो, चहा वगैरे पिलो, थोडासा आराम केला. एक तर लाईट नाही त्यामुळे मोबाईल थोडासा ठेवला होता. आल्यावर व्हिडिओ वगैरे काही काढला नाही. आल्यावर त्यांनी बघितलं दाखवलं तुम्ही संगमनेरचं इथं जेवण केलं. मग तिथून तसंच पुढं आलो आम्ही, कुठं व्हिडिओ वगैरे काढला नाही, मध्ये पाऊस वगैरे आला होता. आम्ही मस्त पालो, परत एका ठिकाणी थांबलो चहा प्यायला. बस एवढंच. त्यानंतर घरी आलो, चहा पिलो आणि आता हा लिंबाचा पाला आलतो न्यायला. थोडंसं लाईट गेली त्यामुळे ते मच्छरसाठी. तर चला आता आजचा ब्लॉग इथं सेंड करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटू लवकरच नवीन एका व्हिडिओसोबत. टाटा, टेक केअर, जय महाराष्ट्र, चुम्मा.